Hello students, we have discussed earlier the derivation of density and we get the formula of the density. What is the formula of the density? That is D is equal to Zn divided by A cube into Na. In this D is the density, Z is the number of atoms, M is the molecular mass or molar mass, and A is the age length and Na be the Avogadro number. In this now today we will discuss about the number of particles in x gram of metal. ठीक आहे, ग्राम म्हणजे मास आहे, म्हणजे इथे आपण काय करणार आहे, मासला अलग काढलं म्हणजे काय होणार आहे, m इज इक्वल टू दॅट इज m इज इक्वल टू d a क्यूब इंटू na डिवाइडेड बाय द z. ठीक आहे, बट मोलर मास m कंटेन्स द na पार्टिकल. na काय आहे, दॅट इज द ॲव्होगॅड्रो नंबर. देअरफॉर x ग्राम ऑफ मेटल कंटेन, सो x ग्राम ऑफ मेटल मध्ये किती पार्टिकल राहणार, दॅट इज x इंटू na डिवायडेड बाय द m. हे राहणार x इंटू na डिवायडेड बाय द m पार्टिकल्स. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्राम इज इक्वल टू, हां यामध्ये काय केलं मग आपण, ही जी m आहे या m मध्ये ही व्हॅल्यू पुट केलेली आहे, दॅट इज x इंटू na डिवाइड बाय da क्यूब इंटू na डिवायडेड बाय द z. ठीक आहे, या m मध्ये काय केले, दिस व्हॅल्यू पुट केलेली आहे. सो वी गेट फायनल एक्सप्रेशन दॅट इज द xz इंटू da क्यूब. नेक्स्ट हा फॉर्म्युला तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम ऑफ मेटल. काय भेटलं आपल्याला, x इंटू da क्यूब. हां मग आता हा फॉर्म्युला आपल्याला कसा भेटलेला आहे, तर इथे यामध्ये जो z होता तो z पार्टिकल जे आहे दॅट करस्पॉन्ड्स टू, z पार्टिकल्स करस्पॉन्ड्स टू 1 युनिट सेल. 1 युनिट सेल. आपल्याजवळ किती पार्टिकल आहे, दॅट इज द xz इंटू da क्यूब. देअरफॉर xz इंटू d इंटू a क्यूब करस्पॉन्ड्स टू, काय येणार मग, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर दॅट इज xz डिवायडेड बाय द da क्यूब इंटू 1 बाय z. z गेट कॅन्सल आणि आपल्याला एक्सप्रेशन काय भेटणार, दॅट इज x da क्यूब. नेक्स्ट दॅट इज द नंबर ऑफ युनिट सेल इन वॉल्यूम v ऑफ द मेटल विच इज इक्वल टू v बाय a क्यूब. तुम्हाला हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कोणते कोणते 3 फॉर्म्युले, दॅट इज द पहिला नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम which is equal to xz by da cube. Second, number of unit cell in x gram of metal which is equal to x divided by da cube. आणि तिसरा आहे number of unit cell in volume of v of metal is equal to v by a cube. यामध्ये हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये न्यूमरिकल विचारलं जातं, तर त्या न्यूमरिकलमध्ये अशा पद्धतीचे न्यूमरिकल्स विचारल्या जातात. त्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल आहे दॅट इज calculate the number of atoms present in 2 gram of crystal which has face centered cubic crystal lattice having edge length of 100 picometer and density 10 gram per cubic centimeter. This numerical is of 3 marks. ठीक आहे, याच्यामध्ये गिवन काय दिलेलं आहे, पहिलं सेंटेन्स दॅट इज द कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. आपल्याला काय करायचे आहे, नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे आहे. हां नंबर ऑफ ॲटम कुठले कॅल्क्युलेट करायचे आहे, 2 ग्राम ऑफ क्रिस्टल, म्हणजे आपल्याला अमाऊंट दिलेला आहे दॅट इज द अमाऊंट ऑफ क्रिस्टल इज इक्वल टू 2 ग्राम. त्यानंतर विच हॅज द फेस सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल दिलेलं आहे आणि ज्याची एज लेंथ दिलेली आहे 100 पिकोमीटर. सो एज लेंथ इज इक्वल टू 100 पिकोमीटर आणि डेन्सिटी दिलेली आहे दॅट इज द 10 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. ते इथे हे जे पिकोमीटर दिलेले आहे या पिकोमीटरला तुम्हाला करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. सो 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -10 सेंटीमीटर आहे. त्यानुसार मग आपल्याला फायनल भेटलं एज लेंथ दॅट इज द 10 टू दी पॉवर -8 सेंटीमीटर. हां कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 2 ग्राममध्ये. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज a क्यूब म्हणजे 10 टू दी पॉवर -8चा क्यूब. त्याचा आन्सर काढलं तर किती भेटलं आपल्याला, 10 टू दी पॉवर -24. देन मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू
मास ऑफ युनिट सेल, इथे डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला आपण, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. सो आपल्याजवळ काय काय आहे, इथे मास आपण कॅल्क्युलेट करत आहोत, डेन्सिटी आहे आणि व्हॉल्यूम पण आहे. ते आपण इथे पुट केलं तर आपल्याला काय भेटलं, मास ऑफ युनिट सेल. युनिट सेलचं मास किती आहे, 10⁻⁻23 ग्राम आपल्याला मिळालेला आहे. डेन्सिटी 10 आणि व्हॉल्यूम 10⁻⁻24. फायनल भेटलं आपल्याला 10⁻⁻3. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन इकडे साईडला लिहिलेलं आहे. आता FCC म्हटलं तर FCCमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, 4 असतात. आणि याचं युनिट सेलचं मास किती भेटलेलं आहे, 10⁻⁻3. म्हणून 10⁻⁻23 मध्ये सुद्धा किती ॲटम्स राहणार, 4 ॲटम राहणार. सो 10⁻⁻23 मध्ये 4 ॲटम आहे, तर 2 ग्राममध्ये किती राहणार, याचा आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. दॅट इज द 2 × 4. म्हणजे अशा पद्धतीने 10⁻⁻23 मध्ये किती ॲटम्स आहे, 4. तर 2 ग्राममध्ये किती राहणार, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय भेटेल, 2 × 4 डिवायडेड बाय 10⁻⁻23. दॅट इज 2 × 4 म्हणजे 8 × 10⁻23. वरती गेल्यावर ॲटम्स म्हणजे 2 ग्राम ऑफ क्रिस्टल कंटेन्स हाऊ मेनी ॲटम्स, 8 × 10⁻23 ॲटम्स. अशा पद्धतीने 3 मार्क्सचा हा न्यूमरिकल विचारले जातात. नेक्स्ट न्यूमरिकल आहे, दॅट इज फेस सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल लॅटिस ऑफ कॉपर हॅज डेन्सिटी ऑफ 8.966 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. गिवन मोलर मास ऑफ कॉपर इज 63.5 ग्राम पर मोल and Avogadro's number Na is 6.022 × 10⁻23 per mole. तर इथे आपण गिवन लिहून घेऊया. पहिले दिलेलं आहे दॅट इज द फेस सेंटर्ड क्यूबिक, म्हणजे टाईप ऑफ क्रिस्टल दिलेलं आहे FCC. आणि FCC म्हटलं तर नंबर ऑफ ॲटम्स येते 4 आणि त्याला आपण रिप्रेझेंट करतो झेडने. त्यानंतर डेन्सिटी दिलेली आहे दॅट इज 8.966 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर. मास ऑफ स्क्यू दिलेला आहे ते आहे 63.5 ग्राम पर मोल आणि ॲव्होगॅड्रो नंबर दिलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं होतं, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजेच काय आहे, A³. सो व्हॉट इज, वी नो द फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी दॅट इज D इज इक्वल टू ZM × A³ × NA. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, दॅट इज द A³. सो A³ इज इक्वल टू काय होणार मग, ZM D × NM. सो व्हॅल्यू ऑफ Z इज 4. M म्हणजे मोलर मास आहे. इथे कोणतं क्रिस्टल, कुणाचं क्रिस्टल सांगितलं आहे, दॅट इज द कॉपर. आणि कॉपरचं मास इथे दिलेलं आहे दॅट इज द 63.5. त्यानंतर डीची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे 8.966 × 6.022 × 10⁻23. याला जर कॅल्क्युलेट केलं, ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर इतकी व्हॅल्यू येतं आहे आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ही एवढी व्हॅल्यू येते. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर हे मिळालेलं आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 4.702 × 10⁻23. हा सुद्धा न्यूमरिकल किती मार्क्सचा आहे, 3 मार्क्सचा आहे. यामध्ये फॉर्म्युल्यावर 1 मार्क्स आहे आणि जे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली तर 1 मार्क राहणार आणि जे फायनल आन्सर बरोबर असेल तर त्याच्यावर 1 मार्क. असं 3 मार्क्सचा न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल आहे दॅट इज determine the density of cesium chloride which crystallizes in BCC type structure with edge length 412.1 picometer. The atomic masses of cesium and Cl are 133 and 35.5 respectively. यामध्ये गिवन काय दिलेलं आहे, दॅट इज एज लेंथ दिलेली आहे दॅट इज 412.1 पिकोमीटर. पिकोमीटर आहे त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर फायनल व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे दॅट इज द 4.12 × 10⁻⁻8 सेंटीमीटर. त्यानंतर इथे ॲटॉमिक मासेस दिलेले आहे सिझियम आणि क्लोरीनचे. दॅट इज मास ऑफ सिझियम इज इक्वल टू 133 आणि क्लोराईडचं दिलेलं आहे 35.5 आणि टाईप ऑफ क्रिस्टल दिलेलं आहे BCC. याच्यामध्ये हे नोट करून ठेवायचं आहे BCC. BCC म्हटलं तर ॲक्च्युली बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल म्हटलं तर नंबर ऑफ ॲटम्स हे 2 येतात, बट इन दिस केस 1 ॲटम. कसं 1 ॲटम येतात ते बघा. सो इन द युनिट सेल ऑफ सिझियम क्लोराईड देर इज 1 cesium ion ॲट द बॉडी सेंटर अँड 8 Cl नेगेटिव्ह आयन्स ॲट 8 कॉर्नर.
नंबर ऑफ CS पॉझिटिव्ह आयन इन द युनिट सेल इज इक्वल टू 1 आणि नंबर ऑफ Cl मायनस आयन इन द युनिट सेल 1. ते कसं येणार, दॅट इज द 8 ॲट 8 कॉर्नर आणि इच कॉन्ट्रीब्यूट टू द 1/8. 8 कॅन्सल होणार आणि 1 येणार. ठीक आहे. आणि युनिट सेल आहे तो युनिट सेल कशाचा आहे, सिझियम क्लोराईडचा आहे. म्हणजे दोन्ही एकाच युनिट सेलचा पार्ट आहे. यांचा रेशो 1:1 1च आन्सर येते, म्हणून झेडची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. ठीक आहे. हे यामध्ये तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. त्यानंतर डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. सो डी इज इक्वल टू काय होणार, ZM डिवाइड बाय A³ इंटू NA. एम म्हणजे होता मॉलिक्युलर मास, पण मॉलिक्युलर मास मोलर मास कोणाचा घेणार तुम्ही, मॉलिक्युलचं घेणार. आणि या मॉलिक्युलमध्ये 2 ॲटम्स प्रेझेंट आहे, दॅट इज द सीझियम अँड द क्लोराईड. दोघांची पण इथे सम घ्यावी लागेल. यामध्ये झेडची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि मॉलिक्युलर मास सिझियम आणि क्लोराईडचा, सिझियमचं दिलेलं आहे 133 आणि क्लोराईडचं हे दिलेलं आहे. त्यानंतर A³ म्हणजे ए दिलेला आहे, दॅट इज 4.12 इंटू 10⁻⁸. याचं काय घ्यायचं आहे, होल क्यूब. आणि ॲव्होगॅड्रो नंबर दिला आहे 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. 4.12चा काय घेतला, क्यूब घेतल्यावर आपल्याला ही व्हॅल्यू भेटली, दॅट इज द 6.99 आणि 6.022 हे इकडे लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर यांना पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल जी व्हॅल्यू भेटत आहे ती फायनल व्हॅल्यू म्हणजे आहे डेन्सिटीची व्हॅल्यू.